सुप्रभात, गुड मॉर्निंग. जय विजय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित संघटित कामगार युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्य ऑल कामगार संघटना यांचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज आणि शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, क्रांतिकारी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे चाफेकर बंधू, स्वतंत्र आंदोलनाचे प्रणेते चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, या सर्व आदर्श पुरुषांची नावं घेताना अभिमान वाटतो. या सर्वांनी स्वतंत्राची चळवळ लढली म्हणून आज आपण स्वतंत्र देशामध्ये गुण्यागोविंदाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या संविधान आणि घटनेच्या स्वतंत्र मूल्याच्या अधिकारामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यामुळे जगतो राहतो. स्वतंत्र फिरण्याचा अधिकार सर्वांना आहे. काबाड कष्ट करण्याचा अधिकार आहे आणि ते केलेल्या काबाड कष्टाचं मूल्य, आर्थिक मूल्य, वेतन घेण्याचाही अधिकार आहे. त्या अधिकारी प्रांती, कामगार मंत्री, समाज नियोजन मंत्री, त्या काळचे कायदा मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माननीय जितेंद्र आव्हाड, विविध आमदार, मंत्री यांनी या संघटनेला बळ दिलं आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारीद्वारे आम्ही यशस्वी लढा लढत आलो आहे आणि या लढ्याअंतर्गत आम्ही कामगारांचे विविध प्रश्नाबाबत लढतो आहे. आता दिवाळीत देण्याचं बोनस, थकीत बोनस, थकीत 7वा वेतनाचा फरक, निवृत्त कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, नियमित कर्मचारी या सर्वांना थकीत देणं आणि ज्या ठेकेदारांचे कोविड कालावधीमध्ये थकीत बिलं दिलेली आहेत, ज्या ठेकेदारांची कोविड कालावधीमध्ये थकीत बिलं दिली गेलेली नाहीत आणि या कर्जापोटी काही ठेकेदारांचा मृत्यूही झाला पाहिजे, या सर्व बाबतीत काल 26/9 तारखेला ठाणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, उपायुक्त गोदापुरे, मुख्यालय, प्रशासकीय आणि अतिरिक्त आयुक्त 2 मुख्यालय येथे प्रत्यक्षात सविस्तर सर्वांबरोबर चर्चा करून अतिरिक्त आयुक्त 1 यांना काल परवा भेटून या सर्व अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या सूचनेनुसार, जे मला सांगितलं होतं की तुम्हाला मी वेळ देतो, आयुक्तांनीच्या सूचनेनुसार उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त 2 अतिरिक्त या सर्वांनी वेळ देऊन माझे सविस्तर प्रश्न सविस्तर विस्तृत स्वरूपात ऐकले आणि सर्वच बाबत योग्य ती कारवाई करण्याचे, ज्याचे थकीत देणी आहेत त्यांना देण्याचे, त्या विभागाला आदेश देण्याचे सुचवात केले आणि ज्यांना नियमबाह्य चार्जेस, ज्यांना नियमबाह्य कार्यभार कारकून असताना हे उपयुक्त पदाचे चार्ज, SRA पदाचे चार्ज आणि जे 15-20 वर्ष ठिय्या धरून एकाच खात्यामध्ये, मग तो शहर विकास विभाग असो, बांधकाम विभाग असो, पाणी खातं असो की सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खाते असो की कुठल्या हॉस्पिटल्स खाते असो, सगळ्या विभागामध्ये हे रुटीन बदल्या झाल्याच पाहिजेत. कारण जर रुटीन बदल्या नाही केल्या तर विभागामध्ये भ्रष्टाचार फोफावतो, अनियमितता फोफावते, नियमबाह्यता फोफावते. म्हणून रुटीन बदल्या
करणं गरजेचं असल्याचे मी प्रशासनाला सुचवात केले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने पण मान्य केलं की प्रशासन म्हणते हे अशा गोष्टींकडे प्रशासन लक्ष देत नाही. पण शासनसेवा नियमावली आहे, GR आहे, शासनसेवावाली नियमावली आहे, GR आहे. 3 वर्षामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बदल्या होणं क्रमप्राप्त आहे. मग तो सफाई कर्मचारी असो, मुकादम असो, क्लर्क असो किंवा वर्ग 1 वर्ग 2चे अधिकारी असोत. सेवा नियमावली, सेवा शर्ती नियमावली आणि शासन GR नुसार 3 वर्षांनी बदल्या व्हायला हवेत. परंतु 3 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली एकेका ठिकाणी काम करत आहेत, परंतु बदल्या होत नाहीत. 2010मध्ये R.A. राजीव आयुक्त होते. त्यावेळेस त्यांनी शहर विकास ते बांधकाम खाते या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. तदनंतर 10 वर्षाचा 15 वर्षाचा काळ गेला, एकही बदली झालेली नाही, एकही बदली झाली नाही. तत्पूर्वी एकही अधिकाऱ्यांच्या बदल्या 15 वर्षात झालेल्या नाही. त्यामुळे या 15 वर्षात न बदल्या झालेल्या म्हणजे कामामध्ये नियमबाह्यता, अनियमितता आणि भ्रष्टाचार वाढतो. आयुक्ताच्या परिपत्रक डावलणे येतात आणि नियमबाह्य कामं तयार होतात. त्याचं जे नियमबाह्य कामं तयार होतात त्याचं उदाहरण आहे राबोडी नाल्याचा नाले विभागाचा मुख्य अधिकारी मी होतो. रवींद्र शिंदे INDP कार्यकारी अभियंता होता. परंतु कार्यकारी अभियंताचे कोणतेही अभिप्राय नाही, कोणतेही सल्लामसलत नाही, कोणतेही टेक्निकल रिपोर्ट नाही. परस्पर प्रस्ताव बनवला गेला आणि परस्पर निवेदन आले आणि परस्पर काम चालू झालं. त्यामुळे सदर काम जेव्हा चालू झालं तेव्हा मी हरकत घेतली आणि मी हरकत घेतल्यामुळे कुठेतरी लोकप्रतिनिधीला डिवचल्यासारखं झालं आणि त्यांनी मला जाणीवपूर्वक बाहेर काढण्यासाठी निलंबन केलं गेलं. काही कामाचा भ्रष्टाचार नाही, फक्त हरकत घेतली. आणि दुसरा मुद्दा, एकनाथराव शिंदेंच्या कार्यकालामध्ये कुठल्याही गाय नसताना मला विनाकारण निलंबित करावं लागतं. या सर्व गोष्टीची लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी दखल घेऊन आपण रवींद्र शिंदेला विनाकारण निलंबित केलं. 6 महिन्याने त्याचं नुकसान झालं. त्यामुळे त्याच्या नुकसानची भरपाई आता शासन GR आणला की सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी जे सक्षम आहेत त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं 3 वर्षाच्या कालावधीसाठी, 5 वर्षाच्या कालावधी. आणि त्यामुळे त्याचा भाग म्हणून मला पुन्हा नव्याने पुनर्नियुक्तीचे आदेश प्रशासन करणार आहेत हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा मला एक संधी देणार आहेत, कारण की माझं जे काही नुकसान झालं विनाकारण त्याचं प्रशासन भरून काढण्यासाठी विनाकारण त्रास, विनाकारण निलंबन आणि विनाकारण कौटुंबिक मानसिक त्रास ते आत्महत्या करण्यापर्यंत गेलं होतं. त्यामुळे या सर्वांचा भार महापालिकेच्या प्रशासनाने दखल घेऊन मला पुन्हा नव्याने काम करण्यास संधी देत आहे, याचा मी आभार मानतो. आणि जे काही मागण्या होत्या त्या प्रशासनाने करण्याच्या सकारात्मक दृष्टिकोन दिल्याप्रमाणे त्यांनी तयारी दर्शवली आहे. आणि त्यानुसार त्यांनी मला आधीच लेखी पत्र दिलेलं आहे की आतुरता आंदोलन स्थगित करा. त्यामुळे 10 तारखेचं आजचं अर्धनग्न आंदोलन मी मागे घेत आहे, तूर्त स्थगित करत आहे. जर कामे नाही झाली तर 15 दिवाळीपूर्व कामे नाही झाली तर 15 दिवसांनी पुन्हा आंदोलन जागृत होईल हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पोलीस विभागालाही सांगू इच्छितो, जे पोलीस अधिकारी विनाकारण दम देतील, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतील, जे पोलीस अधिकारी ज्या पोलीस सेक्टरमधले जे पोलीस अधिकारी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतील, थेट दमबाजी करतील, गुन्हे दाखल करू. आंदोलन माझ्या विभागात आंदोलन चालणार नाही, आम्ही गुन्हे दाखल करू. अरे ते गुन्हे दाखल करण्यापेक्षा आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे, लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. आणि लोकशाहीच्या अधिकारानंतर आम्ही आमच्या मागण्यासाठी आंदोलन करणार ना. मग पोलीस डिपार्टमेंट आंदोलन दाबणारं कोण हे लक्षात घ्यावे पोलीस विभागाने. कायदा सगळ्यांना सारखा आहे, आरेरावी केली तर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.